आनंदी प्रेक्षकांनो, मालिकेचा जबरदस्त ट्रॅक आता मालिकेमध्ये येताना आपल्याला दिसणार आहे। आत्तापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की युगंधरने अनेक प्रयत्न करून आपल्या मुलांना समजवण्याचा प्रयत्न जरी केला असला तरी सुद्धा विद्याधरने मात्र आता प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी कारस्थान करत या सगळ्यामध्ये मात्र आता मुलांना भुलवण्याचा प्रयत्न केलाय। पण या वेळेला मात्र आता युगंधर पेटून उठलाय आणि विद्याधरला चांगलाच धडा शिकवायचं ठरवलंय हे तर आपण पाहिलंय। पण त्याच वेळेला मात्र आता विद्याधरने एक वेगळीच चाल खेळले। डायरेक्ट जे पृथ्वीच्या सोबत आता कॉन्ट्रॅक्ट त्यांनी केलेलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टच्या वरूनच पृथ्वीलाच या सगळ्यामध्ये अडकवत मात्र आता विद्याधरने युगंधरला वेठीस धरण्यासाठी हा सगळा प्रकार केलेला आहे। हो प्रेक्षकांनो, म्हणजे आता स्वतःवरती आल्यावरती त्यांनी आता पृथ्वीवरती सगळं ढकलत पृथ्वी पोलिसांच्या हवाली करायचं ठरवलंय। पण त्याच वेळेला पृथ्वीच्या पाठीशी युगंधर आणि आता आनंदी हे दोघं जण ठामपणे उभे राहिलेत आणि त्यानंतर इकडे आता विद्याधरचे धाबे दणाणलेत। काय झालंय, कसं झालंय, सविस्तरपणे पाहू। इकडे आता सांगायला लागते ते म्हणजे स्वतः आता आरती की हे बघ पृथ्वी, तू जे काही वागतोयस ना त्यामुळे मालक साहेबांना खूप त्रास होतोय। आणि पृथ्वी सांगायला लागतो माझ्यामुळे मालक साहेबांना त्रास होतोय आणि ते जे काही वागतात त्यामुळे आम्हाला काहीच वाटत नाही आहे का? आणि यावरती ती सांगायला लागते तसं नाही मला म्हणायचं आहे, तू त्यांच्याबद्दल खूप मोठा गैरसमज करून घेतलायस। आणि त्यावरती पृथ्वी सांगायला लागतो बरोबर आहे, तू असंच म्हणणार ना, कारण आता मालक साहेबांनी तुझ्या आता बहिणीसोबत लग्न केलंय। यावरती मात्र आता लगेचच सांगायला लागते ती म्हणजे आरती, हे बघा म्हणजे तुम्ही कितीही काही बोललात ना तरी मला माहिती आहे की तुमचा राग अनावर्ती झालाय म्हणून तुम्ही असं बोलताय। मी आज तुम्हाला ओळखत नाहीये, मी आधीपासून तुम्हाला ओळखते। तुम्ही या सगळ्यामध्ये असेच आहात, पोटामध्ये काही नसेल ना की तोंडाला येईल ते बडबडता। आणि यावरती तो सांगायला लागतो तू माझ्याबद्दल इतकं कसं काय ग जाणतेस? यावरती ती सांगायला लागते कसं काय म्हणजे मी तुमच्यासोबत आता इतके 2 दिवस तिकडे गेले होते की नाही मुंबईला, आणि त्यामुळे आधी काहीतरी खाऊन घ्या आणि त्यानंतर मात्र आता मी तुम्हाला सविस्तरपणे काय घडलंय ते सांगू इच्छिते। असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे पृथ्वी तिचं म्हणणं ऐकतो आणि ऐकल्यावरती मात्र आता तो 2 घास खाऊन घेतो। आणि त्यावरती आरती आता सांगायला लागते मी तुम्हाला सगळं सांगते। मुळातच मात्र आता जे काही विद्याधर सरकार बोलतायत ना ते पूर्णपणे चुकीचं आहे। मुळातच मात्र आता त्यांनीच आनंदीला त्या रात्री पळवलं होतं आणि तुम्हाला जर का म्हणजे माझ्यावरती विश्वास नाही आहे, आनंदीवरती विश्वास नाही आहे, युगंधर साहेबांवरती विश्वास नाही आहे, तर मालक साहेबांवरती विश्वास नाही आहे तर तुम्ही गावातल्या कोणत्याही व्यक्तींना विचारू शकता। आणि तुमचे आता माई आणि बापू खोटं बोलतील का? त्यांच्या मुलीची जागा आता घ्यायला एखादी मुलगी आलेली आहे आणि आता ते तिची बाजू घेऊन त्यांच्या आता मुलीला हे करतील का? यावरती तो म्हणाला तो हा विचार मी पण केलेला होता, पण तरी सुद्धा जरी आता तिला वाचवायचा प्रश्न होता तर ह्यांनी लग्न का करायचं? यावरती मात्र आरती सांगायला लागते कारण माझे बापू आहेत ना त्यांच्या तब्येतीचा प्रश्न होता, त्यांना अटॅक येत आहे, त्या थांबले होते। आणि त्याच वेळेला मालक साहेबांनी त्यांना जर का वचन दिलं नसतं की तुझ्या मुलीसोबत मी आता तुमच्या नातीसोबत मी लग्न करतोय तर कदाचित बापूंची अवस्था बिकट झाली असती। बापू या सगळ्यामध्ये मात्र आता मुळातच मात्र आता स्वतः हे झाले असते। आणि म्हणून आता मालक साहेबांनी शब्द दिला, ठीक आहे तुम्हाला आता मालक साहेबांचं वागणं बोलणं जरी पटलं नसलं तरी मला माहिती आहे की मालक साहेबांनी हे सगळं आमच्या गरिबांच्यासाठी केलंय, म्हणजे बाकी कुणाला गरिबांचा कैवारा असो किंवा नसो, पण मालक साहेब मात्र आता त्यांच्या मनात गरिबांच्या विषयी खूप कैवारा आहे। असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे सांगायला लागते ती म्हणजे आरती की जाऊ दे हा विषय आपण आता थांबवूया, कारण किती काही बोललं ना तरी सुद्धा तुम्हाला या सगळ्यामध्ये माझं म्हणणं पटणार नाही आणि तुम्ही आता ऐकणार नाही। यावरती तो म्हणतो नाही पण काकाच्या बाबतीत तू जे काही बोलतेस ना ते मला पटत नाहीये। आणि त्यावरती आरती आता सांगायला लागते ठीक आहे, मी तुम्हाला या सगळ्यामध्ये तुमच्या काकाचं खरं रूप जर का समोर आणलं तर तुम्ही अशी एखादी गोष्ट करा की ज्याच्यामुळे मात्र आता त्यांना हे होईल। यावरती तो म्हणतो म्हणजे काय? यावरती ती सांगायला लागते त्यांचं जर का खरं रूप समोर आणायचं असेल
तर आता एकच गोष्ट तुम्ही करा आणि ती म्हणजे त्यांना आता सांगा की तुम्ही त्यांची जी काही पार्टनरशिप करताय किंवा अजून काही करताय यामध्ये तुम्ही आता त्यांना साथ देत नाही आहेत किंवा काहीही. त्यांचं खरं रूप तुम्ही जर का त्यांच्या विरोधात उभे राहिलात ना तर कदाचित त्यांचं खरं रूप आता तुमच्या समोर येईल. असं म्हटल्यावरती पृथ्वी म्हणतो हे बघेन मी काय करायचं ते. बरं तोपर्यंत आता इकडे आपण पाहतोय की आनंदी आणि आता इकडे युगंधरला या सगळ्यामध्ये मात्र आता ज्या वेळेला शुद्ध येत आहे त्यावेळेला तो जुन्या सगळ्या आठवणी काढतोय. कशा पद्धतीने त्याला इंग्लिश येत नव्हतं, कशा पद्धतीने समीरा त्याला इंग्लिश शिकवत होती आणि त्यामुळे मात्र आता आनंदी आणि माई या दोघींना सुद्धा शंका यायला लागले कदाचित युगंधरची स्मरणशक्ती गेलेली आहे का किंवा आता युगंधर या सगळ्यामध्ये मात्र आता आपली स्मरणशक्ती या सगळ्यात हरवून बसलाय का आणि त्यामुळे दोघीजणी खूपच घाबरलेले आहेत. आणि शिल्पा सांगायला लागते नाही असं काही होणार नाही आहे, तो आता मागच्या वेळेच्या गोष्टी बोलतोय याचा अर्थ त्याची स्मरणशक्ती गेलेली आहे असं कसं आपण म्हणू शकतो. आनंदी लगेचच देव पाण्यात घालते आणि सांगायला लागते मालक साहेबांना कोणत्याही परिस्थितीमध्ये काहीही व्हायला नको आहे. जर का या सगळ्यामध्ये मालक साहेबांची तब्येत आता बिघडली तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही आहे. मी समिधाताईंना काय सांगू. लगेचच आनंदी देवाचा धावा करते. फायनली युगंधर शुद्धीवरती आलाय. शुद्धीवरती आल्यावरती आनंदी आता काही त्याला बोलणार पण युगंधर मात्र चिडलाय आणि तडक खाली आलाय. खाली आल्यावरती मात्र आता इकडे पहिला त्याने विद्याधरवरती हल्ला केलाय. बरं तोपर्यंत या मधल्या पिरियडमध्ये आरतीने सांगितल्याप्रमाणे मात्र आता पृथ्वीने काकाला सांगितलेलं आहे की खरं तर काका मला असं वाटतंय की आता ही जी काही आपण डील करतोय ना ती डील आपण करण्यापेक्षा आता मी इकडे बाबांच्या सोबतच करतोय. पण त्याच वेळेला मात्र आता चिडलेला विद्याधर लगेच रिॲक्ट करत नाही आहे आणि तो आता विचार करतोय ठीक आहे बघूया ह्याच्या मनात या बहुतेक आरतीनेच काहीतरी त्याला आता या सगळ्यामध्ये भुलवलेलं असणार आहे. आरतीनेच त्याला आता हे सगळं सांगितलेलं असणार आहे आणि म्हणूनच काहीही झालं तरीसुद्धा तो तेवढ्या वेळापुरता शांत राहतो. पण त्याच वेळेला मात्र आता इकडे युगंधर शुद्धीवरती आलेला आहे आणि युगंधर शुद्धीवरती आल्यावरती तो सगळ्यात पहिले त्याच्या आता मानेमध्ये हात घालतो आणि त्याला खाली पाडतो. खबरदार या सगळ्यामध्ये जर का आता माझ्या मुलांच्या मनामध्ये माझ्याविषयी विष पेरण्याचा प्रयत्न केलास तर. आणि त्यावरती शिल्पा म्हणते युगंधर अरे तुझं काय चाललंय का आता त्याला तिकडे मारतोयस. आणि यावरती तो सांगायला लागतो तुला माहीत नाही आहे ताई यांनी काय आणि कसं कारस्थान केलंय. यांनीच या सगळ्यामध्ये आनंदीला किडनॅप केले आणि आता याच्यावरती कोणताही आळ येऊ नये म्हणून मला खोटं नाटं बोलून आता इथे असं अडकवून ठेवलं आणि आता मला आजारी पाडून इकडे आता पुन्हा माझ्या मुलांच्या मनामध्ये माझ्याविषयी विष पेरण्याचं काम ह्याचं चालू आहे. आणि त्यावरती मात्र आता इकडे सांगायला लागतो विद्याधर पृथ्वी बघितलंस मी काहीही केलं तरी सुद्धा तुझा बाप मला आता प्रत्येक वेळेला हे असंच बोलत आहे. म्हणूनच मी तुम्हाला सांगत होतो खरं तर तुमचा बाप हा तुमचा कुणी लागतच नाही आहे, त्याला फक्त आनंदीचंच पडले, तुमचं फक्त नाव पुढे करतोय. यावरती मात्र आता इकडे सांगायला लागते आनंदी खबरदार विद्याधर मालक साहेबांना मारण्यासाठी तू हा सगळा कट रचला होतास आणि मला इकडे पांढरी साडी आणून देणारा सुद्धा आता तूच होताच. असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे युगंधर सांगायला लागतो थांब आनंदी आज याच्या पापाचा घडा भरलेला आहे. आज काहीही झालं तरी सुद्धा याला या घरातून या इथल्या प्रॉपर्टीच्या एक छदाम सुद्धा मिळणार नाहीये. असं म्हणत युगंधर मात्र आता वकिलांना बोलवतोय. पण त्याच वेळेला मात्र आता इकडे चिडलेला विद्याधर एक वेगळीच युक्ती करतो. आपल्याला या घरातून बाहेर काढायला निघालंय काय ते काही नाही आहे, याला आता सोडायचं नाही आहे असं म्हणत मात्र आता त्यांनी या सगळ्यामध्ये एक वेगळाच घाणेरडा प्रकार केलाय आणि ते म्हणजे जे पृथ्वीच्या सोबत आता त्याचं कन्साइनमेंट झालंय त्या सगळ्याला मात्र आता पृथ्वीलाच अडकवले. आणि तो सांगायला लागतो तू काय मला बाहेर काढणार, तुझ्या मुलानेच मात्र आता तुझ्या विरुद्ध मोठा डाव खेचलेला आहे. असं म्हटल्यावरती पृथ्वी म्हणतो काका काय बोलतोयस, मी तर काही केलेलं नाही आहे. आणि त्यावरती तो सांगायला लागतो तू काही केलं नाहीस रे, पण आता माझ्याकडे तसे पुरावे आहेत. असं म्हणत मात्र आता इकडे पृथ्वीच्या विरोधात कसले बसले पुरावे गोळा केलेले आहेत. आणि त्याच वेळेला आरतीने जे काही बोललेली आहे ते आता पृथ्वीला समजलंय. आरती जे काही बोलत होती ते सगळं खरं होतं आणि आपणच या सगळ्यामध्ये काकावरती विश्वास ठेवून खूप मोठी चूक केले हे सुद्धा समजलेलं आहे. आणि त्याचमुळे मात्र आता या सगळ्यामध्ये ज्या वेळेला पोलिसांना मात्र आता विद्याधर इकडे सांगायला
सांगायला लागतोय पकडा ह्याला, काहीही झालं तरीसुद्धा यांनीच आता हे सगळं केलेलं आहे. म्हणजे विद्याधरला ज्या वेळेला घरातून बाहेर काढण्याचा विषय आलाय आणि त्याच वेळेला विद्याधरने मात्र आता इकडे पृथ्वीलाच घराबाहेर काढण्याचं प्लॅनिंग केलेलं आहे. पृथ्वीला या सगळ्यामध्ये मात्र आता पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी खोटा कागदपत्र त्यांनी आता निर्माण केलेले आहेत. पण त्याच वेळेला युगंधर आणि आनंदी पृथ्वीच्या पाठीशी ठामपणे उभे राहत मात्र आता इकडे पृथ्वीला न्याय मिळवून देणार आणि अशा पद्धतीने युगंधरची म्हणजे विद्याधरची सगळी भांडी फोडणार. कसं करणार, काय करणार, येणाऱ्या भागामध्ये या आणि अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणार आहेत.